आनंद महल नारायण धारप प्रकरण 14। पुढे जेव्हा केव्हा आनंद महल मध्ये घालवलेल्या दिवसांची आठवण काढायची वंदनावर वेळ आली तेव्हा तिला वाटायचं पहिला दिवस आणि पहिली रात्र हे तिच्या आयुष्यातले सर्वोत्तम तास होते। बाहेरची उन्ह जरा उतरेपर्यंत वंदना आणि सदानंदने आतच आराम केला। मागच्या बाजूने रामधनच्या साफसफाईचा अस्पष्टसा आवाज कानावर येत होता। मग 5च्या सुमारास चहा झाल्यावर दोघांनी 2 खुर्च्या बाहेरच्या मोकळ्या जागेत घेतल्या। आवारात जिवंत असं काहीही नव्हतं। हेज रानझाडाची होती आणि मुळं खोलवर गेलेली होती, त्यामुळे अधूनमधून पडणाऱ्या पावसावर, हिवाळ्यातल्या दवांवर आणि भूगर्भातल्या पाण्यावर हेज कशीबशी जिवंत होती इतकंच। आता आसपासच्या ओसाड आसमंतावरून भिरभिरत येणारा वारा जरासा गरम होता। नजर पोचत होती तिथपर्यंत लक्ष देण्यासारखं काहीही नव्हतं। समोरच्या देखाव्यावरून नजर फिरवत सदानंद म्हणाला, आता पंप सुरू झाला आहे, वरच्या टाक्या भरतील, मग समोर हिरवळ यायला वेळ लागणार नाही। मास्टरजी म्हणत होते मागे नदी आहे, नदी काठपर्यंत बागमळे आहेत, पण अजून मला मागे जायला सवडच मिळालेली नाही। पण मग समोरचा देखावा सुंदर होईल नाही का? वंदनाच्या डोळ्यासमोर गालीच्या सारखा मौशार हिरवळ, त्यात फुलझाडांचे वाफे आणि बॉर्डर असे एक मनोरम चित्र आलं। सदानंदकडे पाहून ती हसतच म्हणाली, हो। त्याच्या चेहऱ्यावरून भविष्याबद्दल आशा होती, एक आत्मविश्वास होता, काहीतरी साध्य करून दाखवण्याची जिद्द, ईर्षा होती। क्षणभर तिला वाटलं आपल्या आयुष्यातला हा परिवर्तनाचा क्षण तर नसेल ना? पण लगोलग तिला सदानंदची ती उत्तेजित अवस्था आठवली। पण सदानंद बोलत होता। त्याच्या 12 वर्षाच्या सहजीवनात काही खरोखरच चांगल्या आठवणी होत्या। शहरं, गावं, वस्त्या सर्व काही दूर गेल्यावर आता काही प्रसंग आठवत होते। आपण स्वतःही भूतकाळातल्या आठवणीत रमत आहोत, मनात भविष्याबद्दल एकही विचार येत नाही, ही जरा नवलाची गोष्ट वंदनाच्या ध्यानातच आली नाही। अंधारून आल्यावर ते आत आले। सदानंदने ट्रान्झिस्टर काढला होता। स्थानिक स्टेशन येतच नव्हतं, पण शॉर्टवेव्ह वरून परदेशातल्या कोणत्या तरी स्टेशनवरून संगीताचा कार्यक्रम ऐकू येत होता। त्यात रॉक किंवा जॅझचा धडाका नव्हता, तर व्हायोलिनचे आर्त सूर होते। पियानोच्या वॉल्ट सारखा हलका ठेका होता। संगीताचा आस्वाद घ्यायला त्यातल्या सखोल शास्त्रीय ज्ञानाची थोडीच आवश्यकता असते। मास्तरांच्या पत्नीने वंदना नको नको म्हणत असतानाही खाकरे, चटणी, लोणचं, शिरा आणि दही बरोबर दिलं होतं। स्वयंपाकघरात स्वयंपाकाच्या काय सोयी आहेत हे अजून वंदनाने पाहिलंच नव्हतं। उद्याचा आणि त्यानंतरचाही सर्व वेळ त्यासाठीच होता। असा खाण्याचा बेत म्हणजे एखाद्या पिकनिक सारखंच होतं। खालच्या मजल्यावरचे 2-3 निवडकच दिवे लागलेले होते। रामधनला बोलवून सदानंदने खाण्याच्या वस्तू काढून दिल्या। तू रात्री कुठे झोपणार आहेस? सदानंदने विचारलं। काही न बोलता सदानंदने बेसच्या दाराकडे बोट केलं। बाहेरच्या खोलीत? हो बाबूजी। मग मी रात्री दार उघडच ठेवतो। चालेल बाबूजी। हातात थाळी घेऊन रामधन हिरव्या दारातून बाहेर गेला। दोघांचं खाणं झाल्यावर वंदनाने थाळ्या, भांडी तिथेच एका मेजवर ठेवली। सदानंदने दिलेल्या अन्नाचा रामधनने केव्हाच फडशा पाडला होता। त्याच्या रोजच्या सवयीमुळे हे अन्न अगदीच मिळमिळीत होतं, पण जेवण झाल्यावर मग त्याने खिशातल्या बाटलीतले 2 घोट घेताच ती उणीव दूर झाली होती। मग जरा लांब फाटकापाशी जाऊन त्याने त्याची कडक बिडी शिलगावली होती। बिडी संपेपर्यंत तो तिथेच एरझारा घालत होता। मग थोटूक पायाखाली चिरडून विझवून टाकल्यावर तो परत त्याच्या खोलीपाशी आला। रात्री 12-12:30 शिवाय झोपायची त्याला सवय नव्हती, आणि आता तर झोपेचा विचारही त्याच्या मनाला शिवत नव्हता। हे बाबूजी आणि त्यांच्या बाई मोठी शरीफ माणसं, पण तितकीच अडाणी। मागचा पुढचा कोणताही विचार न करता एकटीच्या एकटी दोघंजण या आनंद महल सारख्या वास्तूत राहायला आली होती। त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर नव्हती, फक्त त्यांच्यामुळे त्याला या वाड्यात राजरोस प्रवेश मिळाला होता। या संधीचा रामधन जास्तीत जास्त फायदा उठवणार होता। ती वर्षभरापूर्वीची सकाळ त्याला आठवली। पोलिसांकडून त्याला बोलावणं आलं होतं। चौकीत गेल्यावर त्याला समजलं की गावातल्या अनेकांना तिथे बोलवलं होतं।
पोलिसांच्या गाडीतून सर्वांना आनंद महलवर नेण्यात आलं होतं, तिथे पडलेल्या शवांची ओळख पटवण्यासाठी. वेशीपासून 100-125 फूट अंतरावर ते मृतदेह पडले होते. अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते. चिंध्यांच्या बाहुल्या उकिरड्यावर फेकून द्याव्यात तसे फेकून दिल्यासारखे वाटणारे. नुसत्या फेकून दिल्या नव्हत्या, हात पाय माना पिरगळल्या होत्या. डोळ्यांच्या जागी रक्ताळलेल्या खोबण्या होत्या आणि फाडलेल्या छातीतून काळीजं ओरबाडून काढली गेली होती. रामधनचा भावावर जसा काही मोठा जीव नव्हता. त्याचे काय काय धंदे चालले होते याची रामधनला पूर्ण कल्पना होती. फक्त त्याच्यापासून आपल्याला कोणतीही तोशीस पोचू नये एवढी काळजी तो घेत आला होता. पण आता त्याचा असा छिन्न विछिन्न देह डोळ्यासमोर येताच रामधनच्या मनात संतापाची अशी काही आग उसळली की सांगता सोय नाही. आनंद महलच्या भल्याबुऱ्या हकीकती त्याच्याही कानावर आल्या होत्या. पैशाच्या मोहाने अशा जागी जायचा मूर्खपणाच भावाने केला होता. पण त्या मूर्खपणाबद्दल असली शिक्षा? त्याची तांबारलेली नजर समोरच्या रिकाम्या ओसाड वास्तूवर खेळली होती आणि जणू त्याला खिजवण्यासाठीच की काय 3ऱ्या मजल्यावरच्या एका खिडकीचं पालं हळूहळू मागे पुढे होत होतं आणि त्यावरून परावर्तित झालेली उन्हाची तिरीप रामधनच्या चेहऱ्यावरून जात होती. त्याचे डोळे दिपवीत होती, डोक्यात कलकलाट उभी करत होती. पोलिसांबरोबर ते बदमाश मिश्राही आले होते आणि गावातून आलेल्यांच्याकडे ते असे पाहत होते जसं त्यांना सांगत होते की पहा पहा, आनंद महलच्या वास्तूत बेकायदा चोरून प्रवेश केलेल्यांना काय शिक्षा होते ते पहा, यापासून धडा घ्या, शहाणपणा शिका. रामधनला वाटलं त्या नराधमाला या क्रूर संहाराचं काहीही सोयरसुतक नाही. हे 3-4 लोक त्याच्या खिजगंतीतच नाहीत. पण रामधन काय करू शकत होता? चोरीसाठी आनंद महलमध्ये प्रवेश केल्याचा पुरावा तर समोरच होता. पुढे काही का झालेलं असेना. तेव्हापासून त्याच्या मनाची आतल्या आत चरफड चाललेली होती. दारूच्या नशेत तो कधीतरी कमी जास्त बरळला असला पाहिजे. त्याखेरीज पोलीस पाटलाकडून निरोप आलाच नसता. रामधनला म्हणावं जीभावर, भल्या भल्या लोकांवर नाही नाही ते आरोप करू नकोस. भावाचा जीव गेला आहे एवढ्यासाठी 1-2दा गय करतील, पण मग नाही. खेडेगावातल्या प्रस्थापित उच्चभ्रू सत्ताधारी वर्गाविरुद्ध जाण्याची रामधनची हिंमतच नव्हती. मनात एक अर्धवट आशा होती. त्या आनंद महलमध्ये प्रवेश मिळायला हवा, मग हाती काहीतरी पुरावा येईल. तो प्रवेश आता त्याला मिळाला होता. ज्या थैलीतून रामधनने त्याचे जाडे भरडे कपडे, बीडी काडी, बाटली असलं आणलं होतं, त्याच थैलीत चांबडी गुंडाळलेला 10-11 इंची धारदार सुराही होता. तो आता त्याने पैरणीच्या आत खोचला. बाबूजींनी मोठा टॉर्च दिलाच होता, तो त्याने बरोबर घेतला आणि इमारतीच्या डाव्या अंगाने तो मागच्या अंगणात आला. जनरेटरचा धडधडाट आता बंद झाला होता. साऱ्या विजेऱ्या आता भारल्या गेल्या होत्या. पहाटे 6 पर्यंत त्यांच्यावर काम भागणार होतं. सर्वत्र संपूर्ण शांतता होती. गवतात किरडांचा आवाज नव्हता. लांबवरच्या नदीकाठच्या झाडीत पाखरांची फडफड चिवचिव नव्हती. इमारतीला वळसा घालून रामधन डाव्या बाजूला आला. आकाशात चंद्राची अर्धकोर होती. आकाश निरभ्र होतं. पायाखालचं स्वच्छ दिसण्या इतपत प्रकाश होता. रामधन सावकाश चालला होता. इमारतीला फेरी मारण्याचा त्याचा मानस होता. अजून 10 सुद्धा वाजले नव्हते, पण ही काही त्याची पहिलीच फेरी असणार नव्हती. चालता चालता रामधन हातातल्या टॉर्चचा झोत दोन्ही बाजूंना मधूनच इमारतीच्या भिंतीवर पार 3ऱ्या मजल्यापर्यंत टाकत होता. त्याची फेरी पुरी झाली. स्वतःसाठी निवडलेल्या खोलीत तो परत आला. भिंतीला पाठ लावून बसला. आपल्यावर सतत कोणीतरी नजर ठेवून आहे, पाळत ठेवून आहे, ही सकाळपासून जाणवत आलेली जाणीव कणमात्रही कमी झाली नव्हती. खिशातून चपटी बाटली काढता काढता रामधन स्वतःशीच म्हणाला, मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. तासाभराने त्याची आनंद महल भोवती आणखी एक चक्कर झाली आणि मग सुरुवातीपासून मनात असलेला बेत त्याने पार पाडला. हिरव्या बेज दरवाजाच्या बिजागऱ्यात त्याने व्यवस्थित तेल सोडलं होतं.
दरवाजा उघडला तरी एवढाही आवाज झाला नाही. दिवाणखान्यात मंद दिवा जळत होता. बाबूजींच्या खोलीच्या दाराखाली प्रकाशाची अरुंद चीर होती. पावलांचा आवाज न करता रामधन आत आला. मोठ्या जिन्याने वर निघाला. धकाधकीच्या मामल्यात आयुष्य घालवलेल्या रामधनच्या मनावर एक कठीण ताव आला होता. तरल संवेदना, भावनांना तिथे प्रवेशच नव्हता. तरीही एक एक पायरी चढताना त्याला फरक जाणवायला लागला. किनाऱ्यापासून आत आत जावं तशी समुद्राच्या पाण्याची खोली वाढल्यासारखी ती जाणीव होती, किंवा एखाद्या धगधगत्या भट्टीच्या जवळ गेल्यावर आच वाढत जावी तशी ती जाणीव होती. न थांबता तो वर पोहोचला. वरच्या वरांड्यातून चालता चालता मध्येच डोळ्याच्या कडेतून त्याला खाली दिवाणखान्यात लखलखाट दिसल्याचा भास झाला. खाली पाहतो तो तसाच क्षीणसर प्रकाश होता. मनातल्या मनात कोणा अनामिकाला एक अर्वाच्य शिवी हासडून त्याने आपलं तपासाचं काम सुरू केलं. प्रत्येक खोलीचं दार उघडून आत प्रकाशाचा झोत टाकायचा, खोलीभर फिरवायचा, मग मागे परत दार बंद करून घ्यायचं. ज्या कोपऱ्यातल्या लहान खोलीतून माळ्याकडे जिना उतरत जात होता त्या खोलीच्या दाराबाहेर रामधन उभा होता. इतक्या वेळाने प्रथमच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जे काही त्याने मनाशी ठरवलं होतं त्यासाठी त्याच्यात पुरेशी हिंमत होती का? त्याने दार उघडलं. आत प्रकाश टाकला. क्षणमात्र त्याला ते दिसलं आणि विस्कटलेलं मन त्याच्यावर एकाग्र करून त्याचा अर्थ लावण्याआधी ते दिसेनासही झालं. त्या जिन्याच्या कपाटाबाहेर कोणीतरी उभं होतं आणि क्षणार्धात गडप झालं होतं. स्त्री होती की पुरुष होता? चेहरा समोर होता की पाठमोरा होता? काही कळायच्या आतच ती जागा रिकामी होती. टॉर्चच्या प्रकाशात फक्त कपाटाचं दार दिसत होतं. रामधनच्या डोक्यात कलकल होत होती. एका जागी उभा असूनही तोल गेल्यासारखं वाटत होतं. चक्कर आली असं वाटत होतं. तो अडाणी असला तरी निर्बुद्ध नव्हता आणि जास्त काही करण्याची ही वेळ नाही एवढं त्याला समजलं. दिवसा उजेडीच वर जाऊन पाहायला हवं, पण इथे काहीतरी होतं खास. खाली उतरताना रामधनला कठड्याचा आधार घ्यावा लागत होता. मागच्या दारातून बाहेर येऊन खोलीत पोचेपर्यंत त्याला अगदी हुडहुडी भरल्यासारखी थंडी वाजायला लागली होती. पडशीतलं कांबळं अंगाभोवती घेतलं. बाटलीतले 2 घोट घेतले. बिडी शिलगावून 2 झुरके मारले तेव्हा कुठे शरीरातल्या थंडीचा जोर कमी झाला. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर काहीतरी आहे एवढ्यावरच त्याने विचार थांबवला होता. नाही ते तर्क लढवून डोक्याला शीन देण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. शरीराच्या प्रतिक्रियांचा अर्थ त्याला समजलाही नसेल, पण जरी समजला असता तरी मनाशी आखलेला बेत त्याने बदललाही नसता. आतून भडकून येणारी संतापाची आणि सुडाची आचच तितकी प्रखर होती.